आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जसं गोकुळच्या विद्यमान संचालकांची मुदत संपण्याची वेळ जवळ येत आहे तसं गोकुळच्या राजकारणाला आता उकळी फुटत आहे. गेले 5 वर्षे अतिशय व्यवस्थित सगळ्या सुखा समाधानानं हातात हात घालून ज्यांनी कारभार केला गोकुळचा, तेच आता एकमेकांच्यावर आरोप करतायत, ईडीच्या चौकशीची मागणी करतायत, गोकुळमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही करतायत. यामुळे आता गोकुळचं नेमकं काय होणार? ईडी लागणार का? खरंच चौकशी सुरू होणार का? सध्या जी चौकशी सुरू झाली आहे त्याचा अहवाल काय असणार? त्यावर काय कारवाई होणार? न्यायालयात सध्या एक प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्या संचालकांच्या अपात्रतेबाबत. त्याचा काय निकाल लागणार? प्रशासक नेमकं शासकीय असणार की अशासकीय असणार, की आहे त्या संचालकांमधीलच काही प्रशासकीय नेमणार? या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जे काय राजकीय घडामोडी गोकुळमध्ये सुरू आहेत ते पाहता अचानक भाजपच्या नजरेत मंत्री हसन मुश्रीफ खलनायक कसे झाले याचीच चर्चा आहे. याला 1-2 महिन्याचा नव्हे तर गेल्या काही महिन्यात सुरू असलेल्या राजकारणाचा निश्चितपणे वास आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या भाजपला हातपाय पसरायचे आहेत आणि त्याला रोखणारी 2 माणसं आहेत. एक आहे मंत्री हसन मुश्रीफ, दुसरे आहेत आमदार सतेज पाटील. मंत्री मुश्रीफ यांची ताकद काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यापुरती तरी निश्चित आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. मंत्री मुश्रीफ यांनी कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज भागात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणला आणि दणदणीत यश मिळवलं. इथं मात्र भाजपला मोठा दणका बसला. आमदार शिवाजी पाटील यांना फारसं यश मिळालं नाही. त्यामुळंच आमदार शिवाजी पाटील आता थेट मुश्रीफ यांच्यावर वार करत आहेत. थेट मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याविषयी तक्रार करत आहेत. हे एकमेव कारण नाही, याभोवती अनेक कारणं आहेत. त्या कारणांचा आपण आज चर्चा करूया. खरं तर गेल्या काही वर्षात मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काही तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी आहे आणि या राष्ट्रवादीची ताकद कमी करायची असेल तर मंत्री मुश्रीफ यांना रोखणं आवश्यक आहे. याची जाणीव भाजपला झालेली आहे. जिल्हा परिषद निवडणूक असू दे, पंचायत समिती असू दे, नगरपालिका असू दे किंवा महापालिका असू दे, या सगळीकडं त्याची चुणूक दिसलेली आहे. आणखीन एक कारण आहे, मंत्री मुश्रीफ महायुतीत निश्चित आहेत. गोकुळवर महायुतीची सत्ता आहे असं अनेकदा म्हणतात, पण प्रत्यक्षात आमदार सतेज पाटील आणि त्यांच्यातली मैत्री आजही कायम आहे. गेल्या 6 महिन्यात जे निर्णय झाले या दोघांच्या संमतीनं झाले. म्हणजे गोकुळवर म्हणायला सत्ता महायुतीची आहे, पण तसं फारसं दिसत नाही. तिथं मैत्री ह्या दोघांची दिसते आणि हेच भाजपला खटकतंय. तोच राग भाजपचा आहे. आणखीन एक राग म्हणजे भाजपनं एक चर्चेला प्रस्ताव दिला होता की गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी 7-7-7 बिनविरोध किंवा जेव्हा निवडणूक होईल तेव्हा जागा वाटतो. म्हणजे भाजपला 7, राष्ट्रवादीला 7, शिवसेनेला 7, जनसुराजला 3 जागा संदर्भातला होता. पण हा प्रस्ताव चर्चेत असतानाच भाजपची ताकद नसल्यामुळं त्यांना 7 जागा देण्यासंदर्भातला फारसी मानसिकता कोणी दाखवली नाही. ती एक खंत भाजपच्या मनात निश्चित आहे. कारण ठराव भाजपचे गोकुळमध्ये कमी आहेत आणि ठरावाच्या तुलनेत जागांची मागणी मोठी आहे. त्यामुळं त्या एकूण मागणीकडं, त्या प्रस्तावाकडं दुर्लक्ष झालं. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या काय गोकुळच्या बिनविरोधच्या घडामोडी सुरू झाल्या त्यामध्ये महाडिक गटाला डावलण्यात आलं. अनेकांना संचालक भेटले, विनय कोरेंना भेटले, प्रकाश आंबेडकरांना भेटले, यड्रावकरांची भेट झाली, चंद्रदीप नरके आमदार यांची भेट झाली, पण महाडिक गटाच्या नेत्यांची भेट टाळली गेली.
तोही राग महाडिक गटाच्या मनात निश्चितपणे आहे. म्हणजे महाडिक गटाला डावलून गोकुळचा डाव मांडण्याचा प्रयत्न इतर संचालकांनी केला आणि हेच डावलणं महाडिक गटाला आवडलं नाही आणि अदृश्य शक्ती कार्यरत झाली. कोल्हापुरात आता अदृश्य शक्ती कोण याची चर्चा आहे. स्पष्टपणे कोण नाव घेत नाही, पण अदृश्य शक्ती कोल्हापुरात महाडिक खासदार धनंजय महाडिक आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याची चर्चा आहे. हे एक कारण असताना दुसरीकडे विधान परिषद निवडणूक पदवीधरमधून भैया माने इच्छुक आहेत आणि दुसरीकडे भाजपनं शरद लाड यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केली आहे. त्यामुळे आता हे निश्चित होत असताना सुद्धा दुसरीकडे मंत्री मुश्रीफ हे भैया माने यांच्या रूपानं आपण आता विधान परिषद लढवणार अशी घोषणा केली. तेही भाजपला आवडलं नाही. त्याचाही वचपा काढण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सांगलीत भाजपला राष्ट्रवादीनं दणका दिला. त्यामुळं सांगलीत भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकला नाही. सांगलीतला राग कोल्हापुरात काढायचा प्रयत्नही निश्चितपणे सुरू आहे. प्रशासक गोकुळवर येणार हे नक्की आहे, पण हे येत असताना बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण प्रशासक हा फक्त शासकीय असणार की अशासकीय, म्हणजे लोकप्रतिनिधीलाच प्रशासक म्हणून नेमणार की शासकीय अधिकारी, हे आठवड्यात यावर निर्णय होईल. पण हे करत असताना प्रशासक आपलाच असावा यासाठी भाजपनं हे ईडीचं वारं सोडलेलं आहे. कारण आमदार शिवाजी पाटील यांनी थेट किरीट सोमय्या यांची भेट घेतलेली आहे. ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. खरं तर गेल्या 5 वर्षापासून या गोकुळ दूध संघात सगळ्या पक्षाचे, जे भाजपपासून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, सगळे अतिशय गुण्यागोविंदानं 5 वर्षे कारभार करत आहेत. जे महाविकास आघाडीची सत्ता असताना किंवा महायुतीची सत्ता आल्यानंतर संचालक एकमेकांच्या हातात हात घालून कारभार करत आहेत. पण आता अचानक गोकुळमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप झाला आणि हा आरोप आता चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्यापर्यंत पुढे गेलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवट एकच, मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखणं, गोकुळ आपल्या ताब्यात घेणं, पुढची निवडणूक आपल्या नेतृत्वाखालीच लढवणं हे सारं दिसतंय. त्यामुळं मंत्री मुश्रीफ यांना रोखण्यासाठीच आता शिवाजी पाटील आमदार हे मैदानात उतरलेले आहेत. अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहे. बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. यामुळे आता याचे पडसाद नेमकं काय होणार, कारण पुढच्या काळात गोकुळ आपल्या ताब्यात असणं आवश्यक आहे. गोकुळ जर ताब्यात असेल तर विधानसभा, लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुका लढवणं सोपं जातं, ताकद मिळते. आणि याच ताकदीसाठी, गोकुळची हीच ताकद आपल्या हातात यावी यासाठी भाजपची धडपड सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी आता त्यांचं टार्गेट आहे मंत्री हसन मुश्रीफ. त्यामुळे आता बघूया, कारण सत्ता महायुतीची आहे. महायुतीमध्ये युतीधर्म कोण पाळते कोण नाही हे सुद्धा लक्षात येईल. हे राजकारण आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो, प्रत्येकाला आपलं स्थान भक्कम करायचं असतं. त्यामुळं तेच राजकारण आज भाजप करत आहे. सगळेच पक्ष हे करत आहेत. कारण राजकारणात ताकद वाढवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच गोष्टी आज सगळे पक्ष करताना दिसतात. भाजपनं यात आघाडी घेतलेली आहे. बघूया आता साधारणतः 5 मेला निकाल होईल नेमका प्रशासक कोण. तत्पूर्वी येत्या 18 दिवसात 15 दिवसात अजून बऱ्याच राजकीय हालचाली होणार हे नक्की आहे. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यापासून ते चौकशी समिती चा अहवाल येईपर्यंत आणि कोर्टाचा निकाल येईपर्यंतच्या घडामोडी आहेत. आपल्याला अशाच राजकीय घडामोडी आणि विश्लेषण हवं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.